आम्ही या ठिकाणी आमच्या डिपार्टमेंटचे बरेचसे कर्मचारी किल्ल्यामध्ये जेटीवरती आम्ही तैनात ठेवलेले आहेत. बोटींना व्यवस्थित कॅपॅसिटीनुसार त्यांना लाईफ जॅकेट घालून आम्ही त्यांना आतून पाठवतोय. आतून सुद्धा म्हणजे बाहेर येण्यासाठी जेटीवर येण्यासाठी त्यांना व्यवस्थित आम्ही रांगेने सोडत आहेत. आमच्यासोबत पोलीस कर्मचारी आहेत, ASIचे त्यांचे कर्मचारी आहेत, इतर पण डिपार्टमेंटचे आहेत, आपल्या संस्थेचे कर्मचारी आहेत, बोट बोट खलाशी वगैरे त्यांचे कर्मचारी आहेत. साधारणतः पर्यटक दाखल झाले तरी दिवसाला नाही म्हटलं तरी 4-1 हजार पर्यटक येतात. त्यापैकी सगळ्यांना आम्ही तिकीट देऊ शकत नाही. आमच्यापर्यंत काय ते बोटीमध्ये एक तासांनी म्हणजे वेटिंग करायला लागते, त्यामुळे बऱ्याच लोकांचा हेल्मेट पण होते. आणि नवीन वर्षाचं स्वागत म्हणून किंवा सरत्या वर्षासाठी लोकांची आपल्या जंजिरा किल्ला पाहण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पाहण्यासाठी भरपूर उत्सुकता आहे. भरपूर 100% आम्ही जंजिरा किल्ला पाहण्यासाठी उत्सुकतेमध्ये आनंद घेऊ शकतो. आणि क्रिसमस नाताळ असल्यामुळे इथं जे संडे आणि लागल्यामुळे इथं पर्यटकांची फार गर्दी झालेली आहे. उत्सुकता आणि बाकी जंजिरा तो पाहण्यासाठी उत्सुकता भरपूर आहे. नमस्कार, मी प्रज्ञा डामसे. मी नाशिकवरून आले आहे. मी जेव्हा लहान होते, पहिलीला असताना मी ह्या किल्ल्यावर आली होती पाहायला किल्ला. पण तेव्हा तुम्हाला अजून एवढं आठवत नाही, पण मुलं म्हणायचे मम्मी जंजिरा किल्ला पाण्यात आहे, समुद्रात आहे, कसा आहे, शिवाजी महाराजांना जिंकता नाही आला, तो सिद्धीने बांधलेला आहे, मग का बरं नाही जिंकता आला, ते तर खूप शूरवीर होते. आणि पण मग त्यांना मुलांना पाहायचं होतं म्हणून मी त्यांना घेऊन इकडे आली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातनं मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोकणात दाखल झालेत. सध्या मी आहे रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा या परिसरामध्ये. आपण बघितलात तर राज्यभरातनं आलेले पर्यटक आहेत ते मुरुड जंजिरा पाहण्यासाठी या मुरुड परिसरातल्या जेटीवर आहेत, ती त्यांनी गर्दी केलेली आहे. आपण बघितलात तर ह्या खाली ज्या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी आहेत त्या बोटी देखील तुफान भरून आहेत आणि या बोटींची वाट पाहण्यासाठी अनेक पर्यटक आहेत ते या जेटी परिसरामध्ये थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण राज्यभरातनं हा साधारणतः रविवारचा दिवस असल्यामुळं 5 ते 6 हजार पर्यटक आहेत ते आजच्या दिवशी आहेत ते या परिसरामध्ये आहेत ते दाखल झालेले आहेत. आणि त्यामुळं या संपूर्ण किल्ले पाहण्यासाठी या पर्यटकांनी तुफान गर्दी केलेली आहे. आणि त्यामुळं इथल्या ज्या सुविधा आहेत, इथली व्यवस्था आहे ती देखील या पर्यटकांना या संपूर्ण गोष्टींचा आहे तो हा जो संपूर्ण सौंदर्य आहे, या इथल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या दाखवण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. आणि त्यामुळे आपण बघितलात तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, पर्यटकांना या ठिकाणी कोणता त्रास होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा असतील किंवा या ठिकाणी सुरक्षा गार्ड्स असतील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. गणेश मापळकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.